पाठीमागच्या तासामध्ये आपण सिमिलर ट्रायंगलची डेफिनेशन वगैरे पाहिलेली आहे. या ट्रायंगल या तासिकेमध्ये आपण थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर काय थेरम आहे हे थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. एरियाज ऑफ ratios of two similar triangle is equal to the ratios of square of their corresponding sides. हा आपल्या ठिकाणी पाहायचा आहे. तर सिमिलर ट्रायंगल काय, सिमिलर ट्रायंगलचा टेस्ट काय, या सगळ्याच गोष्टी आपण ठिकाणी थोडक्यात पाहिल्या होत्या. तर आता दोन सिमिलर ट्रायंगल आहे म्हणजे काय ठिकाणी समजा आपल्याकडं ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल XYZ असे दोन ट्रायंगल आहेत. तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपला ह्या दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत म्हणून स्वतःहून एक आहे. कोणाला टेस्ट असणार हे दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत. तर याचे करस्पॉन्डिंग साईड माहिती आहेत आपल्या ठिकाणी काय असतात, AB डिवाइड बाय XY ओके, ABC XYZ ओके. तर ABला सिमिलर याची करस्पॉन्डिंग साईड याच्याशी असते XY डिवाइडेड बाय BC डिवाइड बाय XY, त्यानंतर AC डिवाइड बाय XZ ओके, YZ. तर अशा प्रकारचा असतील तर काय म्हणते थेरम, एरियाज ऑफ रेशियोज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू, म्हणजे एरिया कोणाचा, दोन ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू द रेशियोज ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स ओके. या करस्पॉन्डिंग साइड हे एकमेकांच्या प्रोपोर्शन मध्ये असतात हे आपल्याला माहित आहे, प्रोपोर्शन ओके. तर ह्या प्रोपोर्शनचा म्हणजे ठिकाणी याच्या इज इक्वल टू आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. AB स्क्वेअर डिवाइड बाय XY स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर डिवाइड बाय YZ स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर XZ स्क्वेअर ओके. हे आपल्या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचं आहे त्यांना की दोन सिमिलर ट्रायंगलचे एरियाचा त्याची साईडची काय रेशो आहे त्यांचं या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर अशा ठिकाणी पाहता येते आणि त्यांच्या एरियाज अशा ठिकाणी आपल्याला प्राप्त होतात. तर थोडक्यात काय सांगायचं आपल्याला की दोन समरूप त्रिकोण आहेत, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर ओके हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गांच्या गुणोत्तरावर असते. म्हणजे the areas of ratios of two triangles is equal to the ratios of square of their corresponding sides. या ठिकाणी आपल्याला सिद्ध करून पाहायचं आहे. तर काय करणार आपण नेमकं त्याच्याबद्दल माहिती आपण हळूहळू प्रूव्ह करून बघूया की हा थेरम कशा प्रकारचा प्रूव्ह करायचा. बघा पाठीमागे आपण प्रॉपर्टी पाहिली होती एरियाज ऑफ रेशियोज ऑफ ट्रायंगल्स, ratios of areas of two triangles. आता या ठिकाणी थेरम पाहतोय. तर पाठीमागची ही प्रॉपर्टी होती, आताचा हा थेरम आहे. दोघांमध्ये कधीही पण कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी गोंधळ अथवा घाई अथवा गडबड काहीच या ठिकाणी होऊ देऊ नका. तर पाठीमागची जे आपण पाहिल्या होत्या प्रॉपर्टी होत्या त्याचं नाव त्या ठिकाणी ratios of areas of two triangles. आता या ठिकाणी ratios of areas of similar triangles ओके थेरम ओके. थेरम पाहायचा आपल्या ठिकाणी थेरम एरियाज ऑफ ratios of two similar ट्रायंगल ओके. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा सिद्धांत या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. काय म्हणते सिद्धांत ओके, काय
the ratios of areas of two similar triangle is equal to the ratios of square of their corresponding sides. ओके, त्याचे जे काही करस्पॉन्डिंग साईड असतात त्यांचा रेशो एवढ्याच ठिकाणी आपल्या ठिकाणी पाहता येतात. हा आपला साठी थेरम आहे, याला आपला प्रूव्ह करायचं आहे. तर दिले काय की दोन ट्रायंगल आहेत त्यांच्या एरियाज, दोन सिमिलर ट्रायंगल आहेत. साधे ट्रायंगल माहिती आहे, सिमिलर ट्रायंगल हे गिवन आहे, पक्ष आहे. म्हणजे पक्षामध्ये आपण डायरेक्ट घेऊ शकतो की दोन सिमिलर ट्रायंगल आहेत आणि दोन सिमिलर ट्रायंगल असल्यानंतर आपल्याला काय होते नेमकं या ठिकाणी माहिती आहे, त्यांना आपण या ठिकाणी डायरेक्ट घेऊ शकतो. तर ह्या ठिकाणी आपला समजा आपण गिवन घेतलं, पक्ष काढला, आपण पक्षामध्ये काय करणार, दोन ट्रायंगल काढणार. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आहे, त्याच्यामध्ये हाईट पण असणार त्याची. ओके, एक ट्रायंगल ABC PQR. ओके, असे दोन ट्रायंगल आहेत, याची काहीतरी हाईट आहे समजा आपण याची हाईट काय आहे समजा PS. ओके, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR हा गिवन मध्ये घेणार आपण. अँड त्याने एरियाचा रेशो या ठिकाणी दिला म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हाईट पण असणार आहे, म्हणून आपण काय करायला या ठिकाणी AD परपेंडिक्युलर ऑन BC कॉमा PS परपेंडिक्युलर ऑन QR. म्हणजे ह्या दोन हाईट आहेत त्या ठिकाणी आपल्याला सांगून घेता आलं, कारण की त्यांचा एरियाचा रेशो या ठिकाणी आपला सिद्ध करायचा आहे. तर एवढं गिवन झालं या ठिकाणी. तर आपला प्रूफ काय करायचा आहे, सॉरी टू प्रूफ काय करायचं आपला साधे घेऊया अगोदर. टू प्रूफ मध्ये या ठिकाणी की यांचे करस्पॉन्डिंग जे साईड आहे त्यांचा स्क्वेअरचा रेशो AB स्क्वेअर PQ स्क्वेअर इज इक्वल टू दुसऱ्या दोन साईड BC स्क्वेअर QR स्क्वेअर, BC स्क्वेअर QR स्क्वेअर. त्यानंतर AC स्क्वेअर PR स्क्वेअर, AC स्क्वेअर PR स्क्वेअर. ओके, मग प्रूफ करूया आपण, सुरुवात करूया आपण. काय दिल्या ठिकाणी आपला ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. या दोन ट्रायंगल एकमेकाला सिमिलर आहेत. सिमिलर असून त्यामुळे डायरेक्ट आपल्याकडे असं लिहू ठेवता येते AB डिवाइड बाय PQ इज इक्वल टू BC डिवाइड बाय QR इज इक्वल टू AC डिवाइड बाय PR. ओके, त्याला आपण CSST असं म्हणू शकतो. एक नंबर नाव देऊया आपल्याला. तर या दोन ट्रायंगलच्या याच्यामध्ये आपला जाता येते, सिमिलर आहे म्हटल्यानंतर हे अशा प्रकारचं आपल्या ठिकाणी लिहून ठेवता येते. CS सिमिलर करस्पॉन्डिंग साईड टू द सिमिलर ट्रायंगल. तर त्यानंतर आपण या ठिकाणी जाऊया की या दोन ट्रायंगलमध्ये ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल PQS याच्यामध्ये काय या ठिकाणी हे दोन अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट घेता येतात आपल्या ठिकाणी आणि हा 90 अंशाचा कोन या ठिकाणी आपल्याला दाखवता येते. ओके, तर जर असं होत असेल तर यांची पण सिमिलर साईड आपल्याला दाखवता येते.
इन ट्रायंगल ABD दिसतो का अँड इन ट्रायंगल PQS. ओके, ABD आणि PQS मध्ये काय आहे ट्रायंगल मध्ये एंगल ABD कॉन्ग्रुएंट एंगल PQS हे काय आहे Q1. पक्षांचं काय करतात, हे दोन ट्रायंगल सिमिलर असल्यानंतर हे अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट असले तर आपण AST पण म्हणू शकतो, करस्पॉन्डिंग अँगल टू सिमिलर ट्रायंगल. त्यानंतर अँगल ADB कॉन्ग्रुएंट अँगल PSQ कसका इच 90 डिग्री प्रत्येकाचं कोन जे आहे, म्हणून हे दोन ट्रायंगल एकमेकाला सिमिलर होतील. ट्रायंगल ABD सिमिलर ट्रायंगल PQS बाय AA टेस्ट. ओके, जर AA टेस्टने दोन ट्रायंगल एकमेकाला सिमिलर झाले, ओके, को कसोटीनुसार हे दोन ट्रायंगल इथलं 90 इकडं पण 90 घेता येते आपला A कोन, इथला याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, इकडं पण 90 आहे, मग हे दोन्ही अँगल आपण एकमेकाला कॉन्ग्रुएंट दाखवले ट्रायंगल. जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होत असतील तर आपल्या ठिकाणी असं लिहिता येते याच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो. ओके, जे काय असतील त्या काय लिहिता येते हो, AB डिवाइड बाय PQ इज इक्वल टू BD डिवाइड बाय QS इज इक्वल टू AD डिवाइड बाय PS. कसं का CSSG करस्पॉन्डिंग साइड सिमिलर ट्रायंगल. मात्र आपल्या एवढीची काही गरज असणार नाही. AB डिवाइड बाय PQ इज इक्वल टू एवढंच घेतो मी फक्त AD डिवाइड बाय PS. याला 2 नंबर नाव देऊन आपण इथंच जाऊया. आता रेशो घेऊया आपण एरियाज ऑफ बेसेस ऑफ टू ट्रायंगल्स ची प्रॉपर्टी वापरूया आपण. ज्या ठिकाणी आपल्याला हाईट आणि बेस माहीत आहे अशा ठिकाणी एरियाज ऑफ रेशोज ऑफ टू ट्रायंगल त्या प्रॉपर्टीनुसार जायचं आपला काय असते. तर ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा आपला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, तर काय असते याचा बेस गुणिले हाईट, बेस गुणिले हाईट. याचा बेस आहे BC पहिल्या ट्रायंगलचा, हाईट आहे इंटू AD आणि दुसऱ्याचा बेस आहे ठिकाणी QR आणि हाईट आहे त्याची PS. याला वेगवेगळं लिहूया आपण. BS डिवाइड बाय QR इंटू AD डिवाइड बाय PS. तर या ठिकाणी आपण ह्या AD डिवाइड बाय PS ला ठिकाणी कन्वर्ट करू शकतो. ओके, काय कन्वर्ट करू शकतो, हे BC डिवाइड बाय QR जशा तसं राहील, त्याला काहीच केलं नाही आपण, फक्त याला चेंज करणार. AD डिवाइड बाय PS च्या ऐवजी आपला काय आणता येते, AB डिवाइड बाय AD डिवाइड बाय PS च्या ऐवजी आपला AB डिवाइड बाय PQ आणता येते. फॉर्म 2 2 वरून. बट त्याच्यानुसार मात्र AB डिवाइड बाय PQ च्या ऐवजी AB डिवाइड बाय PQ च्या ऐवजी आपला BC डिवाइड बाय QR आणता येते. बट फॉर्म 1 ओके, काय करता येते आपला BC डिवाइड बाय QR इंटू AB च्या ऐवजी BC डिवाइड बाय QR, म्हणून BC स्क्वेअर डिवाइड बाय QR स्क्वेअर अशा ठिकाणी आपल्याला लिहून टाकता येते. म्हणून एरिया ऑफ
triangle ABC divided by area of triangle PQR is equal to BC square divided by QR square. Similarly, we can prove. काय प्रूव्ह करता येते या ठिकाणी बाकीचे राहिलेले साईड एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle PQR is equal to AB square divided by PQ square is equal to BC square divided by QR square AC square divided by PR square. या ठिकाणी आपला अशा प्रकारचं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवता येते. ओके, तर हे एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगलचा थेरम, महत्त्वाचा थेरम. याच्यावरती जास्त प्रॉब्लेम्स आपल्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात किंवा आपला माहिती पुढच्या टॉपिकमध्ये सुद्धा याची बरेच गोष्टी या ठिकाणी लागणार आहेत. सिमिलरिटी राईट अँगल ट्रायंगल सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर ह्या थेरमला 1-2 वेळेस सोडून बघा वहीवरती. आपले जे काही वही चालू आहे त्या ठिकाणी किमान 1-2 वेळेस प्रत्येक थेरम शिकवल्यानंतर किमान ॲटलिस्ट 2 टाइम्स या ठिकाणी सोडून बघत राहायचं आणि काही डाऊट असतील त्या ठिकाणी विचारत राहायचं. तर हा थेरम आहे द थेरम एरियाज ऑफ रेशेस ऑफ टू सिमिलर ट्रायंगलचा नावाचा थेरम आहे. त्याची स्टेटमेंट पण दिलं होतं आपण. द रेशेस ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द रेशेस ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. ओके, त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा काय त्या ठिकाणी प्राप्त होते हे आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, नाव तर हा टॉपिक थेरम दृष्ट्या या ठिकाणी संपलेला आहे. तर याच्यामध्ये काही अडचणी प्रॉब्लेम्स तुम्हाला ठिकाणी असले ते विचारू शकता. त्यानंतर याच्यामध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत 1.4च्या अगोदर 2-3 सॉल्ड एक्झाम्पल आहे ते करून बघा आणि हा थेरम 1-2 वेळेस लिहून बघा काही अडचण असेल तर. त्यानंतर 1.4 मध्ये एकूण 7 गणिते आहेत. 7 गणित या ठिकाणी तुमच्यासाठीच आहे. तर 6 गणित आहेत. 6 गणितांमध्ये काही अडचण असेल त्या ठिकाणी विचार जाऊ शकता. आणि आता हा टॉपिक इथं आपला संपलेला आहे. प्रॉब्लेमसाठी आपण नंतर घेणार आहोत रिव्हिजनमध्ये, त्याची काही अडचण नाही आहे. तर 1.4 मध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचार जाऊ शकता. दररोज या ठिकाणी अभ्यास करत चला, प्रश्न विचारत चला. ओके, तुम्हालाही सोपं जाईल, मलाही सोपं जाईल. त्यानंतर येत्या रविवारी आपला मॅथ फर्स्टचा ठिकाणी पेपर आहे. त्याचा पण अभ्यास चांगल्या प्रकारचा करा. थेरीचा ओके, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल उद्या जर काही डाऊट असतील तुमच्या ठिकाणी घेतले जातील आणि सोमवारपासून नवीन टॉपिक या ठिकाणी सुरुवात केली जाईल, कोऑर्डिनेट इक्वेशन. ओके, दॅट्स ऑल राईट.